नमस्कार. आज आपण बघणार आहोत मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ व्हेरियस जॉमेट्रिकल शेप. ओके, सो टेबल नंबर 3 बघा, याच्यात दिलेला आहे एक्सप्रेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर सम सिमेट्रिकल ऑब्जेक्ट. आता सिमेट्रिकल ऑब्जेक्ट म्हणजेच जॉमेट्रिकल शेप. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण जे मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड केलं होतं ते फक्त रिजिड बॉडीचं फाइंड केलं होतं. ओके, सो रिजिड बॉडी त्याला काही शेप नाही आहे आणि त्याचंच आपण मोमेंट ऑफ इनर्शिया आतापर्यंत बघितलं होतं. तर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया आता असे काही ऑब्जेक्टचे बघायचे आहेत ज्यांचा शेप कसा आहे, एकदम डिफाईन आहे, जसे की रिंग, डिस्क, सिलेंडर. ओके, सिलेंडर, त्याच्यानंतर रॉड्स. तर यांचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया बघायचा आहे. ओके, याचे मोमेंट ऑफ इनर्शिया या टेबलमध्ये गिवन आहे, ते तुम्हाला ॲज इट इज लर्न करायचं आहे. ठीक आहे, याचे काही डेरिवेशन तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं नाही. फक्त मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म डिस्क I इज इक्वल टू 1/2 mr², याचा डेरिवेशन पुस्तकामध्ये दिलेला आहे, तो आपण नंतर बघूया. ओके, सो बाकी तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया ॲज इट इज लर्न करायचा आहे ऑफ व्हेरियस जॉमेट्रिकल शेप. ओके, तर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे आपण बघितलं होतं. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे द मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे प्रोडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स फ्रॉम द रोटेशन ॲक्सिस. स्क्वेअर ऑफ डिस्टन्स फ्रॉम द रोटेशन ॲक्सिस, ते हे आपण बघितलं होतं. म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू m × r², हे आपण बघितलं होतं. ओके, तो सर्वात आधी आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन रिंग और हॉलो सिलेंडर. ठीक आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन रिंग हॉलो सिलेंडर. ओके, तर आपल्याला हे बघायचं आहे सर्वात आधी मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन रिंग और हॉलो सिलेंडर. कोणत्या ॲक्सिसवर मोमेंट ऑफ इनर्शिया बघायचं आपल्याला? सेंट्रल ॲक्सिस. ओके, कोणत्या ॲक्सिसवर मोमेंट ऑफ इनर्शिया बघायचं आपल्याला? सेंट्रल ॲक्सिस. तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन रिंग और हॉलो सिलेंडर अबाउट अँड सेंट्रल ॲक्सिस किती आहे? I इज इक्वल टू mr². I इज इक्वल टू mr². सो जर तुम्हाला MCQ मध्ये विचारलं की व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन रिंग और हॉलो सिलेंडर अबाउट सेंट्रल ॲक्सिस, तर तुमचा आन्सर काय येणार? mr². ऑप्शनमध्ये असणार mr², 1/2 mr², असे काही ऑप्शन असणार. ओके, तर MCQ मध्ये हे प्रश्न डायरेक्ट विचारणार आहेत. ओके, सो थिन रिंग और हॉलो सिलेंडर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार आहे? मग I इज इक्वल टू mr². I इज इक्वल टू mr². ओके, हॅव्हिंग रेडियस r. रेडियस किती असणार आहे त्याची? r. तर हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सेकंड फिगर आहे थिन रिंग. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड फिगर आहे थिन रिंग. तर थिन रिंग याच्या आधी आपण बघितलं, पण याच्या आधी आपण बघितलं होतं सेंट्रल ॲक्सिस म्हणजे परपेंडिक्युलर ॲक्सिस. आता आपल्याला बघायचं अबाउट डायमीटर. आता आपल्याला बघायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर. तर अबाउट डायमीटर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया असणार I इज इक्वल टू 1/2 mr². I इज इक्वल टू 1/2 mr². लक्षात द्या, पहिली फिगर बघा, पहिली फिगरमध्ये जे ॲक्सिस आहे ते परपेंडिक्युलर आहे फिगरला, आणि दुसऱ्या फिगरमध्ये त्याचं डायमीटरचा अबाउट आहे. लक्षात द्या, दुसऱ्या फिगरमध्ये कशा आहे? डायमीटरचा अबाउट. तर थिन रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर विचारला तर I इज इक्वल टू 1/2 mr², आणि अबाउट सेंट्रल ॲक्सिस विचारला तर I इज इक्वल टू mr². हे लक्षात ठेवा. अबाउट सेंटर विचारलं तर I इज इक्वल टू mr², आणि हे दोन्ही खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर थर्ड फिगर आहे ॲन्युअल रिंग और थिक वॉक हॉलो सिलेंडर. तर हे तुम्ही लर्न नाही केलं तरी चालणार, तरी लक्षात घ्या. थिक वॉक हॉलो सिलेंडर म्हणजे याच्यात दोन रेडियस असणार, एक इनर रेडियस आणि एक आउटर रेडियस. बस, मग इनर रेडियस आणि आउटर रेडियस R1 आणि R2 यांचा स्क्वेअर असणार. तर हे लक्षात ठेवा फक्त. ओके, त्याच्यानंतर फोर्थ फिगर आहे युनिफॉर्म डिस्क और सॉलिड सिलेंडर. युनिफॉर्म डिस्क और सॉलिड सिलेंडर. सो युनिफॉर्म डिस्क और सॉलिड सिलेंडर याचा सेंटरवर किती आहे? 1/2 mr². ठीक आहे, डिस्क आणि रिंगमध्ये खूप फरक आहे, हे दोन चीज लक्षात घ्या. ओके, सो युनिफॉर्म डिस्क याचा सेंट्रल ॲक्सिसवर जर आपण मोमेंट ऑफ इनर्शिया घेतला तो किती असणार? I इज इक्वल टू 1/2 mr². I इज इक्वल टू 1/2 mr². आणि युनिफॉर्म डिस्कचा आपण जर डायमीटर थ्रू मोमेंट ऑफ इनर्शिया घेतला, युनिफॉर्म डिस्कचा डायमीटर थ्रू मोमेंट ऑफ इनर्शिया घेतला तर तो किती असणार? I इज इक्वल टू 1/4 mr². तर नेहमी लक्षात घ्या की जर सेंट्रल ॲक्सिस म्हणजेच परपेंडिक्युलर ॲक्सिसच्या थ्रू 1/2 mr² असणार तर डायमीटरचा थ्रू आणखी त्याचा हाफ होणार म्हणजे 1/2 mr². आता आपण रिंगचा बघितलं होतं, रिंगचा किती होता? अबाउट सेंटर ॲक्सिस mr². तर डायमीटरचा थ्रू किती झाला? 1/2 mr², म्हणजे त्याचा काय झाला? हाफ. सिमिलरली जेव्हा डिस्क आपण बघितली तर डिस्क किती होता? डिस्क होतं 1/2 mr². डिस्क किती होतं? 1/2 mr². तर जेव्हा त्याचा डायमीटर थ्रू घेतला आपण तर ते आणखी कमी होऊन हाफ झालं. किती?
1/4 mr². किती झालं? 1/4 mr². ओके. सो डिस्क आणि रिंग याचे या दोघांचे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रल ॲक्सिस म्हणजेच परपेंडिक्युलर ॲक्सिस आणि अबाउट डायमीटर हे नेहमी विचारतात. ओके. तर हे 2 पॉईंट विशेष लक्षात घ्या. ओके. त्याच्यानंतर आहे थिन वॉल हॉलो स्पियर. हॉलो स्पियर म्हणजे जो स्पियर आतून कसा आहे? पोकळ. ठीक आहे. त्याचा जर सेंट्रल ॲक्सिसच्या सोबत आपण मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड केला तर तो किती असणार? I = 2/3 mr². हेही फक्त लक्षात ठेवा, इतकं काही इम्पॉर्टंट नाही आहे. त्याच्यानंतर आहे सॉलिड स्पियर. त्याच्यानंतर काय आहे? सॉलिड स्पियर. सॉलिड स्पियर इम्पॉर्टंट आहे. ओके. सॉलिड स्पियरचा जर आपण सेंट्रल ॲक्सिसवर मोमेंट ऑफ इनर्शिया घेतला तर तो किती असणार? I = 2/5 mr². सॉलिड स्पियर अबाउट सेंट्रल ॲक्सिस I = 2/5 mr². आता लक्षात द्या, हा सॉलिड स्पियर असल्यामुळे जो डायमीटर असणार तोच सेंट्रल ॲक्सिस असणार. ठीक आहे. स्पियर असल्यामुळे जो डायमीटर असणार तोच सेंट्रल ॲक्सिस असणार. म्हणून सॉलिड स्पियरचा अबाउट डायमीटर आणि अबाउट सेंट्रल ॲक्सिस होत नाही. नेक्स्ट इम्पॉर्टंट फिगर आहे युनिफॉर्म रॉड. नेक्स्ट इम्पॉर्टंट फिगर कोणती आहे? युनिफॉर्म रॉड. ओके. सो द थिन युनिफॉर्म रॉड और रेक्टँग्युलर प्लेन. रॉड बघितली असणार सगळ्यांनी. ओके. तर याच्या परपेंडिक्युलर अँड पासिंग थ्रू सेंटर म्हणजे या ॲक्सिस थ्रू आपल्याला काय फाइंड करायचा आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया. तो असणार I = 1/12 ml². 1/12 ml². आता इथं L कुठून आली? तर रॉडले, आता लक्षात घ्या, रॉडले रेडियस तर नसणार, तर रॉडले का असणार? लेंथ किती असणार? फुल L. तर आपण हाफ लेंथ घेतली L/2. आणि जर याचा डेरिवेशन नाही तुम्हाला, जर याचा डेरिवेशन फाइंड करून याचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड केला तो युनिफॉर्म रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो 1/2 ml². युनिफॉर्म रॉडचा किती असतो? 1/2 ml². बट अबाउट विच ॲक्सिस? परपेंडिक्युलर अँड पासिंग थ्रू सेंटर. परपेंडिक्युलर अँड पासिंग थ्रू सेंटर. परत बघा ही ॲक्सिस परपेंडिक्युलर अँड पासिंग थ्रू सेंटर ही ॲक्सिस. ओके. तो युनिफॉर्म थ्री रॉडचं मोमेंट ऑफ इनर्शिया परपेंडिक्युलर अँड पासिंग थ्रू सेंटर या ॲक्सिसचा अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार? 1/2 ml². व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. 3 फिगर खूप इम्पॉर्टंट आहेत. पहिली रिंग, त्याचं अबाउट सेंटर अँड अबाउट डायमीटर. सेकंड डिस्क, अबाउट सेंटर अबाउट डायमीटर. आणि एक सॉलिड स्पियर 2/5 mr². आणि फोर्थ रॉड. ओके. आणि रॉडचं किती आहे? I = 1/12 ml². ओके. त्याच्यानंतर आपण रॉडचं दुसरा आणखी एक फिगर बघू. थिन युनिफॉर्म रॉड और रेक्टँग्युलर प्लेन बट अबाउट कोणत्या ॲक्सिस? आता परपेंडिक्युलर अँड लेंथ अबाउट 1 एंड. म्हणजे 1 एंडमधून जेव्हा पास होणार, जेव्हा ॲक्सिस कुठून पास येणार? 1 एंडमधून, तेव्हा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार? I = 1/3 mr². तेव्हा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार? I = 1/3 mr². त्याच्यानंतर याच्यात लास्टमध्ये दिलेला आहे युनिफॉर्म प्लेन और रेक्टँग्युलर पॅरलोपिपाईड. ठीक आहे. तो पॅरलोपिपाईड म्हणजे एक बॉक्स आहे. त्या बॉक्सच्या थ्रू जो मोमेंट ऑफ इनर्शिया असणार अबाउट सेंट्रल ॲक्सिस तो इथं दिलेला आहे. I = 1/12 ml² + b². ml² + b². ओके. त्याच्यानंतर आणखी 2 फिगर आहेत. ओके. युनिफॉर्म सॉलिड राईट सर्क्युलर कोन. युनिफॉर्म सॉलिड राईट सर्क्युलर कोन. सो राईट सर्क्युलर कोनच्या सेंट्रल ॲक्सिसवर जर आपण मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड केला तर तो असणार I = 3/10 mr². I = 3/10 mr². हे पण लक्षात ठेवा. ओके. आणि लास्ट फिगर आहे युनिफॉर्म हॉलो राईट सर्क्युलर कोन. हॉलो आहे म्हणजे आतून कशी असणार? पोकळ. ते याचं अबाउट सेंट्रल ऑफ ॲक्सिस जर आपण फाइंड केला तर I = 1/2 mr². किती असणार? I = 1/2 mr². ओके. तर हे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ काही डेफिनेट शेप आपण बघितलं. ओके. त्याच्यात इम्पॉर्टंट कोणते होते? रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रल ॲक्सिस किती होतं? mr². रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर किती होतं? 1/2 mr². त्याच्यानंतर डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रल ॲक्सिस 1/2 mr². डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर 1/4 mr². त्याच्यानंतर आपण सॉलिड स्पियर एक इम्पॉर्टंट बघितलं. सॉलिड स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रल ॲक्सिस I = 2/5 mr². ओके. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट बघितलं आपण रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट परपेंडिक्युलर ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर I = 1/12 ml². I = 1/12 ml². आणि आणखी एक इम्पॉर्टंट परपेंडिक्युलर अँड लेंथ पासिंग थ्रू 1 एंड. ठीक आहे. तर जेव्हा आपण युनिफॉर्म रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया अशा ॲक्सिससोबत घेणार जे 1 एंडमधून पास करतात तेव्हा किती असणार? I = 1/3 mr² दिलेला आहे. तिथं ml² पाहिजे. ओके. इथं लक्षात घ्या, इथं mr² दिलेला आहे, इथं ml² पाहिजे. ओके. तो 1/3 ml². तर हे काही मोमेंट ऑफ इनर्शिया आहेत 5-6, हे तुम्हाला लर्न करायचे ॲज इट इज. ओके.